खरोखर सांगतो मी अरुण वागचौरे दादाचं कर या नाईट स्पर्धेमध्ये सुंदर अशी लाईटची मी खूप आयोजन बघितले, परंतु अशी लाईट या आयोजनाबद्दल मी सांगतो खूप अशी लाईट मी बघितले आयोजनामध्ये, मला अशी लाईट बघायला पाहायला मिळेल नाही जोड, परंतु या आयोजनामध्ये सुंदर असं नियोजन आयोजन करून अशी या आयोजनाची रूपरेखा पाहायला मिळाली. मी त्यांचं या आयोजनामध्ये खूप खूप धन्यवाद करतो आणि तेच थांबतो. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा. हॅलो हॅलो, नक्कीच इथं पाहतोय आपण. धावसंख्या किती आहेत? एकच ना. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि इथं माझे मित्र समालोचन करण्यासाठी उपलब्ध झालेत. वाईड आहे ना? ओके ठीक आहे.
थँक्यू. विनंती करतोय एक सेकंड. ठीक आहे, ओके. हा चेंडू चांगला आहे. चेंडू येते लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सीमारेषे पलीकडे. जे क्षेत्ररक्षक बसलेत ना त्यांनी सांगायचंय 55 डिसिजन द्या प्लीज. चौकार. ओके. चार धावा आल्यात. थोडस पंच एक 2 मिनिटासाठी मॅच थांबवा. रिपोर्ट दे. सुनील 2 मिनिटं थांब. बसलोय मी. क्लिअर करतो. ओके. एक चेंडू टाकून झाले. 5 धावा जमवल्या गेल्यात. पंच सुनील मुकणे आणि आमचे संजयजी वाघमारे साहेब यांना विनंती करतो की आपण मॅच स्टार्ट करायची आहे. आणि अरुण वाघचौरे साहेब एक गुणलेखक द्या. उद्या यदा कदाचित आमच्या बोलण्यात फरक पडला आणि भांडणं झाली तर जबाबदार तुम्ही असाल. कारण काय माहिती आहे का, समालोचक म्हणजे त्याच्या जिभेला लगाम नसतो आणि माझ्या जिभेला तर अजिबात नाही. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त गोलंदाजी. मात्र पंच वळत आहे. सुनील मुकणे आमच्याकडे वाईट बॉलचा इशारा आला आहे. अवंतर धाव मिळते आणि या अवंतर धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत 1ने भर पडते. धावसंख्या होते 8 धावा. माफ करा 6 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल. स्ट्रायकर एंडला फलंदाज संदीप. बॉल अतिशय चांगला मात्र बाउन्स करतोय. गुडलेन स्पॉटवरून उचले घेणारा चेंडू निर्धाव चेंडूची घोषणा होते आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या स्थिर, स्तब्ध, सावधान स्थितीमध्ये 10-6. अजून एक चकडीमार 12 होतील. म्हणजे 6 या धावसंख्येवरती स्तब्ध आहे. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये भिरकावलाय. क्षेत्ररक्षक येतोय. फंबल होतोय. उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं 8 धावा धावफलकावरती पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल. हा चेंडू चांगला आहे. मात्र पंचांचा कोणताही इशारा नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर, स्तब्ध, शांत. 8 विकेट. बिनबाद 8. 4 चेंडू बिनबाद 8 धावा जमल्यात. ते प्रथम फलंदाजी करत असताना स्टेशन ठाकूरवाडी संघानं या संघाचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. 2 टीम या ठिकाणी पाहिल्यानंतर हा चेंडू जबरदस्त फटका आहे. लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे आलेला दर्जेदार स्टेशन ठाकूरवाडीचा ब्रँडेड षटकार. यायचं आहे. खऱ्या अर्थानं आपली गरज या ठिकाणी पाहायला मिळते. DJ राकेश या.
हा चेंडू चांगला रिव्हर्स अटेम्प्ट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत मात्र एक धाव मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीने हॅलो, आपण पाहतो इथे आपण विकेट ना एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 15 या अंकावरती. ती मात्र ठेशन ठाकवडे संघाची धावसंख्या. आजच्या दिवसातला हा पहिला दिवस आणि शेवटचा सामना पाहायला मिळतोय तो मात्र ठेशन ठाकवडी बनाम नागोठणे यांच्यामध्ये. आणि खराब थोडीशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला इथे. पाहिलं गेलं तर ठेशन ठाकरवाडी कर्जत तालुक्यामध्ये का बलांडी संघ मानला जातोय तो मात्र संदीप आणि हर्ष पारधी एक मातब्दार फलंदाज आहेत दोन्हीही. संदीप हिंदोळ आणि हर्ष पारधी ओपनिंग जोडी पाहायला मिळते आपल्याला ठेशन ठाकवडी संघाकडून. अतिशय मात्र घातक फलंदाज आहेत हे दोघंही. हे आपल्याला जर टाकोंडे संघ आपला जर हा सामना विजय मिळत असेल तर ही जोडी आपल्याला फोडावं लागेल. हर्ष पारधी संदीप हिंदोळा ह्यांना आपल्याला बाद करावा लागेल तेव्हा आपण कुठेतरी आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकता. परंतु पाहूया क्रिकेट हे अनिश्चित खेळ मानला जातो. गोलंदाजी मारती पाहतोय आपण गोलंदाज नागोठणे संघाकडून अनिल गोलंदाज मारतो ती पाहतोय. पाहूया पुढील चेंडूची फेकी करणार. दुसरा षटक प्रतिपदा चालू असताना गोरकामत यांकडून गोलंदाजी फेकी करत असताना अनिल पाहायला मिळतोय आपल्याला. समोर फलंदाज हर्ष पारधी संदीप हिंदोळा एक क्रॉस द लाईन खेळण्याचा फटका मात्र अतिम मारणार हा फलंदाज. मी मंगाशीच म्हणलं की क्रॉस द लाईन खेळण्यामध्ये माहेर फलंदाज. आपण शॉर्ट पिच चेंडू जर दिले ना त्या चेंडू खूप सुंदर धून वाजवली. इथं पाहिले गेलं तर शॉर्ट पिच चेंडू होता त्याला क्रॉस लाईन खेळायला फटका पाहायला मिळाला. रिव्हर्स रिटर्न केलाय आणि 4 धावा मिळाल्या. 4 धावाच्या सहाय्याने धापलक जाऊन पोहोचले 19 अंकावरती. इथं कमबॅक करायचं असेल नागोठणे संघाला तर आपल्याला अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. पाहिलं गेलं तर ही जोडी जी आहे ओपनिंगची अप्रतिम खेळाडू आहेत. हर्ष पारधी संदीप हिंदोळा. पाहायला गेलं आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आणि जे सर्व 4 संघ विजयी झालेत सर्वांच्या चिठ्ठ्या होणार आहेत. ज्या संघाला बाय मिळेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. हॅलो, इथं मात्र एक धाव कंप्लीट गेले धापले जाऊन पोहोचले 20 या अंकावरती. दुसरे षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना
हॅलो. नक्कीच हा चेंडू मात्र सुरेख फेकी होतोय. गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून पाहिले गेले तर क्रॉसचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हॅलो. पाहूया पुढील चेंडू. थोडंसं पंबल पाहायला मिळते इथे. गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून सामोरे फलंदाज आहे मात्र हिटर फलंदाज हरीश पारधी. स्टेशन ठाकरवाडी संघाचा हा अष्टवेळ खेळाडू. नक्कीच पाहायला गेलं तर क्रॉस खेळला फटका. पाहूया हा चेंडू मध्ये दोन क्षेत्रक्षे धावतात परंतु चेंडूची तर मात्र जिंकतोय. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार. अठोडी मास्तर आपण चांगली सून बनवली. इथं पाहायला गेलं तर चौकार इथं आलाय ठेचेवाडी संघासाठी. इथं मात्र फटका चांगला आहे परंतु इथं थोडस क्षेत्ररक्षक जज करू शकला नाही. तो चौकार येतो. दुसरा चौकार येतो इथं आज ते पाहिले गेलं तर ठेशन ठाकवडी संघाने मात्र एकही विकेट न गमावता 2 षटकामध्ये 28 धावा मात्र फटकावल्या आहेत. नक्कीच नागोटण्या संघाला मात्र इथं आता थोडंसं मात्र विचार करणे गरजेचं आहे. परिवर्तन करणे गरजेचं आहे. तिसरी गोलंदाजी कशी गोल होणार इथं रोखणं गरजेचं आहे. विकेट घेणं गरजेचं आहे आपल्याला. हॅलो. इथं पाहिलं गेलं तर षटक क्रमांक दुसऱ्या संपत आले. धापलक जाऊन पोहोचले ते मात्र 14 अंक आपल्या 28 अंकावरती. अप्रतिम फलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. चांगली सुरुवात ठेशन ठाकरवाडी संघाकडून पाहायला मिळाले आपल्याला. आता वैयक्तिक पहिलं आणि षटक क्रमांक तिसरं घेऊन येतोय नागोटे संघाकडून कल्पेश हा गोलंदाज. चला टाइमपास करू नका. चला सुरुवात करा. फलंदाज आपण पहिला चेंडू आणि खराब फेकी पाहायला मिळते इथं. आपण तर राजकीयमध्ये भरत आहे. दापालक जाऊन पोहोचले 29 अंकावरती. इथं मात्र आपल्याला अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. विकेट घेणं गरजेचं आहे. ते मात्र नागोटणे संघ आपल्यासाठी पाहायला गेलं तर अजूनही ओपनिंग जोडी मैदानामध्ये तैनात आहे. नक्कीच चांगला चेंडू फेकी होतोय. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता संदीप या फलंदाजाने. मी मंगाशीच म्हणलं होतं जेवढा मात्र
संदीप हा फलंदाज जास्तीत जास्त क्रॉस लाईन खेळत असतो, परंतु त्याच पद्धतीने फटका पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु निदा चेंडूची सांगता होते. नक्कीच इथं मात्र LPWAच्या नियमाच्या अनुसार मात्र अपील केली होती. एक्स्ट्राच्या काळणी बनत होते. फेटाळतोय पंच सुनील मुकणे. अप्रतिम पंचाची कामगिरी पाहतोय आपण सुनील मुकणे यांच्याकडून. आणि लेग स्कोरच्या पचामध्ये संजय वाघमारे मेन फॉर्म चीज खांबला. हा फटका चांगला आहे, परंतु पाहावे इथे झेलवर का, आणि झेल जमत आलो होतोय. अतिशय मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथं. आपण पाहिलं गेलं ना, हा झेल टिपणं गरजेचं होतं. काय केलं आपण. पकडो कॅच त्यावर जितो मॅच. कॅच ड्रॉप. नक्कीच आपल्याला पराभवाच्या सामोरे जावं लागेल. अशी जर चुकी आपण केली ना ह्या मैदानामध्ये, चुकीला माफी नसते. गोलंदाज चांगली गोलंदाज करत असताना फक्त क्षेत्ररक्षण तेवढी चांगली साथ देणं गरजेचं आहे. आणि हा फटका चांगला आहे, अप्रतिम. आउट ऑफ फायर लांब क्षेत्रामध्ये फेकून दिलाय. 6 धावांसाठी हा षटकार. वटू डीजे. धावसंख्यामध्ये भर होतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र किती 43च्या अंकावरती. तिसरे षटक मार्गस्थ असताना काय फलंदाजी मैदानी पाहायला मिळते आपल्याला. चिठ्ठ्या बनव, चिठ्ठ्या बनव, चिठ्ठ्या बनव. मारवाडी घे, वैजनाथ घे, मेस्करवाडी घे. अजून कोण आहे. हॅलो. काय फटकाय, अप्रतिम. हरीश पारधी ऑन फायर. वटू डीजे. झोप लागली. अरे झोप लागली रे बाळाला. काय इथं मात्र पुन्हा तोच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हर्ष पारधी यांचा विकेट. इथे मात्र पहिला विकेट मात्र होतोय तो मात्र ठेशे टाकोट संघाचा. गेलं तर पहिला विकेट गमावतोय तर मात्र ठेशावड संघ.
49 धावा धापलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 3 सपोर्ट आलंय. आता पाहूया शेवटचे षटक हाणामारीचे षटक पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाज मार्गवरती पाहतो गोलंदाज नागोटे संघाकडून समीर. समीर 12 प्रतिनिधी त्या उपलब्ध आहे दोन्ही टीमचा, त्यामुळे आपल्याला नावं इथं कळतायत. राजा सॉरी इथं तुम्हाला व्यवस्थित नावं द्या आम्हाला. आता आपण इथं चिठ्ठ्याचा क्रमिक कार्यक्रम करणार आहोत, कारण तो ज्या संघाला बाय मिळेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. त्यासाठी आपण पहिल्या सामन्यामध्ये विजय झालेला संघ कोण माडप संघ, मेस्करवाडी संघ, मालवाडी संघ, वैजनाथ हे 4 चिठ्ठ्या आपण तयार करायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये जो विजय संघ असेल तो अशा 5 चिठ्ठ्या आपण तयार करा आणि जो या संघाला बाय मिळेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. पण त्यानंतर सर्व सिरियलप्रमाणे संघ लावले जातील. आपण चिठ्ठ्या उडवणार नाही आणि त्यानंतर ह्याची दक्षता घ्यावी. परंतु क्षेत्ररक्षक अप्रतिम पाहायला मिळालंय. 2 धावा मात्र आपल्या संघासाठी हा क्षेत्ररक्षक वाचवतोय. 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 51 अंकावरती. ज्या मी 4 संघाची नावं पुकारली माडप, वैजनाथ, मालवाडी आणि मेस्करवाडी ह्या 4 संघांनी मात्र यायचंय कर्णधारांनी. त्याच्या व्यतिरिक्त कोणी येऊ नये. आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करणार आहोत. ज्या संघाला बाय मिळेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि बाकीचे संघ असतील ते मात्र सिरियलप्रमाणे लावले जातील. ह्याची आपण दक्षता घ्यावी, नोंद घ्यावी आणि हुज्जत घालण्यासाठी त्या आयोजकांसमोर यायचं नाही ह्याची दक्षता घ्या. चला सामन्यास सुरुवात करा. काय फटकाय अप्रतिम. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर लॉंग क्षेत्रामध्ये फेकून दिलाय चौकार. इथं गोलंदाज फिदा झालाय पंजाबा फलंदाजावरती. पाहायला गेलं तर काय चेंडू दिलंय. मार किती मारायचं तेवढं. हा चेंडू चांगला होताय. ऑफसाईडच्या लाईनला फिकी केलेल्या गोलंदाजाने चांगला चेंडूची फिकी होते. इथं धापलक फक्त आणि फक्त 55 धावा धापलकावरती.
चला विजय संघाची चिठ्ठी घ्या आपण. चिठ्ठ्या उपलब्ध करा. दे इकडं. ए बाळा इकडे पेन दे.
इथं पाहिले गेलं तर चौकार चौकार परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं कुंबल पाहायला मिळालं. 2 धावा इथं सहज कंप्लीट केल्या गेल्यात. धापाला जाऊन पोहोचलंय ते मात्र नागोटणे. ह्या संघाची धावसंख्या 7. 4 चेंडूचा खेळ झालाय. फक्त 7 धावा धापलकावरती. चला सर्व संघाचे कर्णधार यायचे. मालवाडी संघ आणि विजय संघ आपण घेतलेला आहे. वैजनाथ संघ आपला कर्णधार पाठवा. षटकार काय षटकार. विनंती करतो माडप संघाचा कर्णधार, वैजनाथ संघाचा कर्णधार, मालवाडी संघाचा कर्णधार, मेसकर संघाचा कर्णधार उपलब्ध आहेत. मालवाडी संघ आपण या. वैजनाथ संघ वेळ घेऊ नका. आपण आपला कर्णधार पाठवा. वैजनाथ आमचा आवाज येतो का आपल्यापर्यंत. वैजनाथ संघ अरे झोपले का हे भीमगडावरती गेले वाटतं. घरी गेले वाटतं. ते काही पुढच्या संघाला बाय देतं का वैजनाथ संघ. ये बाबा ऐकून उड्या माळव रे इकडं. चला या 4 संघ बघितलं का रे. मालवाडी एवढे मोठे नाही. हॅलो 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 मित्र 19 19 धावा झाल्यात.
हॅलो, थांबा डीजे मास्तर. आपण थोडंसं आपला सामना चालू ठेवा, तुमचा चालू ठेवा. आमचा कार्यक्रम इकडे चिठ्ठ्यांचा आहे. बबन गोलंदाजी मारती पाहतोय. 5 चिठ्ठ्यांचा विजय संघ घेतला आहे. हरीश पारदे आपलं मान्य ना. संदीप हिंदोळा ओके. चला घ्या चिठ्ठ्या उडवा. बारीक नका घेऊ, एखादा मोठा शहाणा घ्या. घ्या तिकडे चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होतोय. विनय पवार हे स्वतः आयोजक आहेत संजय नगर टीमचे, संजय नगर संघाचे. त्यांच्या हस्ते आपण इथे चिठ्ठीचा कार्यक्रम पाहतोय. ज्या संघाला बाई मिळेल तो पुढच्या संघामध्ये प्रवेश केले. आयोजक आहेत ना. अरे विनय पवार आहेत. चला मी काय सांगतो तुम्हाला, जे ज्या संघाला बाय मिळेल तो पुढच्या प्रवेश करेल. परंतु जे लॉस मध्ये आहेत ते श्रेणीप्रमाणे लागतील. बरोबर. त्या ह्या चिठ्ठ्या 2-2 परत उचलता येणार नाही. एकच चिठ्ठी. मान्य आहे का? मान्य आहे का सर्वांना? बाकीचे श्रेणीप्रमाणे आहेत. पहिला दुसरा सामना, तिसरा सामना, चौथा सामना. मान्य असेल तर सांगा, नाही तर आपण तुम्हाला नियम नसेल मान्य तर आपण मी 2-2 चिठ्ठ्या उचलतो, काय हरकत नाही. तुम्हाला मान्य असेल तर, कारण एक संघाला बाय मिळाली तर आपण श्रेणीप्रमाणे खेळवणार. आणि ते तुम्हाला मान्य नसेल तर 2-2 चिठ्ठ्या उचलतो, त्यांच्यामध्ये सामना लावतो. अरे एकच चिठ्ठी उचलणार, त्याला बाय मिळेल. एक याला बाय मिळेल आणि ज्याला बाय मिळेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. आणि बाकी जे श्रेणीप्रमाणे असेल ना, आणि तसं तर मान्य असेल तर चिठ्ठ्या 2 उचलतो. ही बा बाय घे, ही मालवाडीच असेल तुतडीची. बघ रे, मारा आता गाडीत जा तुमच्या. आता पहिला सामना कोणाचा होता? मालवाडी. आणि दुसरा सामना वैजनाथ बळाम मालवाडी. तुमचा माडप, तुमचा दुसरा होता ना, मालवाडी आणि माडप. चला टाचून करू घ्या. मेस्कवाडी आणि वैजनाथ. क्या बात आहे. बरोबर ना? नाही तर आम्हाला दोन्ही ऑप्शन तुम्हाला दिलं होतं चिठ्ठ्यावरून. आपण आणि विजय संघाला बाय आहे हो पुढच्या प्रवेशमध्ये फेरी करण्यासाठी. आणि त्यानंतर मात्र विजय संघाला बाय मध्ये घेण्यात येणार नाही. ओके. त्यामध्ये तुम्ही 2च संघ राहणार. जो आता विजय होईल मग त्यामध्ये बाय मिळाले डायरेक्ट तुम्ही लास्टला. हॅलो. चला आपण मालवाडी संघ आणि माडप संघ यांच्यामध्ये टॉचून करून घ्यायचा. विनय पवार आपण स्वतः आयोजक आहेत या संजयनगर नाईट शृंखलेमध्ये. चला जा खाली जा. ते दोन्ही आहेत करंदार, कॅप्टन आहेत दोन्ही. चला शैलेश कॅप्टन नाही होत, तो मॅच विनर आहे.
वाडी टॉच विन झालेला आहे. यानंतर सेकंड राऊंडचे सामना मालवडी संघ आपण यानंतर तयार व्हायचंय. ओके. आणि तुम्हाला बाय आता नाही ह्यानंतर मिळाला पाहिजे तेव्हा तुम्हाला कॉम्प्रोपर्यंत जाल. हॅलो. बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. धाव फलक जाऊन पोहोचले 29 अंकावरती. इथं मोठी खेळी करावं लागेल मात्र नागोडणे संघाच्या फलंदाजांना षटकार चौकारांची आतषबाजी करणं गरजेचं आहे. क्या बात आहे. क्या गोलंदाजी. आग ओतणारी गोलंदाजी मारुती पाहतो आपण. संदीप हिंदोळा काय गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी. इथं आपल्याला कट करायचं नाही मित्रा. षटकार मारायचे आहेत. आव्हान मोठं आहे. क्या बात आहे. दे धक्का मार चक्का. लॉंगा क्षेत्रामध्ये घेताय ते मात्र अनिल. नक्कीच इथं पंचांकडे थोडेसे दात मागताना मात्र अनिल हे फलंदाज परंतु पंच तटस्थ अप्रतिम फलंदाज आहे. सुनील मुकणे मेन फॉर्मचीच खांबला एक रायगड विम्याचे एक खतरनाक फलंदाज. आणि इथं मात्र झेल जमीनला दान होतोय. 2 षटकाच्या मध्ये हा चेंडू आदळला गेला. दुसरी आणि मिरची खाली ह्या खेळाडूने तिखट आणि विकेट पाडला फुकट. डीजे मास्तरला सुवर्ण संधी. अप्रतिम फटका लांगा क्षेत्रामध्ये आज षटकार येतोय. ठोक डीजे कुठे गेला. तो आहेत. चला स्कोर आम्हाला सांगायचे. स्कोर झाला किती 43 धावा झाले धाबलकावरती. आणि शेवटची षटक असेल ना. किती धावांची गरज आहे. 13 धावांची गरज आहे. विजयासाठी 13 धावांची गरज आहे. पाहूया हा षटकाराची मदतीने मात्र नागोडण्या संघाला कुठेतरी मात्र कमबॅक करून दिलंय. परंतु येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. पाहिलं गेलं तर नागोडणे संघ आणि स्टेशन टाकावडे संघ आपलं जे पंच ऑपरेशनल पंच आहेत जे बाहेरून आलेले आहेत
खालापूर तालुक्यातील बॉलिंग करतात मात्र हे दोन्ही पंच. आणि हे आयोजन आपण पाहिले गेलं तर कर्जत तालुक्यामध्ये आहे. तर कुठल्याही खेळाडूंची आणि कुठल्याही संघाची बाजू न घेणारे पंच आहेत. अतिशय चांगला निर्णय आपल्या बाजूने देणार. काही पंचांवरती आपण दबाव टाकू नये याची आपण दक्षता घ्यावी. काही जर आपल्याला चुकी वाटली तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू आपल्या प्रत्येक टीमला कंपल्सरी आहे. त्यानंतर पंचांनी कितीही रिव्ह्यू घेतले तरीही चालेल, परंतु प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. चला पाहूया गोलंदाजी मार्कवरती पाहतो. गोलंदाज ठेचेनवाडी संघाकडून राहुल. येणारे 6 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. सामना कंपल्सरी चेसिंग. 13 धावा आपल्याला करावं लागतील. 12 धावा जर केल्या आपण नागोठणे संघ तर आपल्याला नक्कीच पराभवाचे सामोरे जावं लागेल. पाहूया राहुल हिंदोळा गोलंदाजी मार्कवरती. टाइमपास करू नका मित्रा. इथं टाइमपास केलं तर वरतू आपल्या आयोजकांचा एक 2 लिटर डिझेल संपतो. तर क्या बात आहे. झेल मात्र जमण्यात आलो होतो. इथं दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा सक्सेसफुल. काय केलं या फलंदाजाने. जो फलंदाज चांगला खेळी करतोय त्याला मात्र बॅकटे पेलर मध्ये धाडले. चला 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये बाद होते फलंदाज. येणारे मात्र 5 चेंडू 11 धावेची गरज. डीजे मास्तर. किसी को देने वाले नहीं अपन. चलो सामना चालू करू. पंच आपण पाहिले गेलं तर समीरने स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या आपल्या जोडीदाराला मात्र विकेट गमावा लागला, परंतु त्याचं सोनं केलंय. येणारे 4 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. क्या बात है. गॅप मध्ये 1 बाउंस सीमार विजय पटका. एक धाव एका धावची गरज. सॉरी. असेल वेळ घेऊ नये. 5 मिनिटे एका गोलंदाजाला दिली जातील. 6वा षटक जर झाला 6वा सेकंड तर पेनल्टी जाईल. इथं विजय होतोय तो मात्र नागोठणा संघ. हार्दिक अभिनंदन. चला माडप संघ रवाना व्हा. आपण सेकंड करून घ्यायचे. आपण ठेचेनवाडी संघ आणि नागोठणा संघ